नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? सकाळचे जवळपास 9:30 वाजलेले आहेत आणि हे बघा इकडे शिल्पाचं आणि धनुषचं काय चालू आहे. चला बघूया काय करताय हे दोघ जण. गुड मॉर्निंग, या पोहे खायला. काय धनुष काय करताय? कुकिंग. धनुषला कुकिंग शिकवते शिल्पा. काय असं काय म्हणजे पोहे बनवायला शिकवतेस काय? पोहे बनवायला शिकवायला. ओके. हे बघा धनुषला पोहे कसं बनवायचं ते शिल्पा शिकवत आहे. आता ऑनियन टाक. असं घेऊन टाकलंस तरी चालतं. बेसिक कुकिंग यायला पाहिजे सगळ्यांना, कारण मुलांना पुढे शिक्षणामध्ये जर कुठे सेपरेट राहायची वेळ आली तर अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांना आल्या पाहिजेत. धनुषला काय करायचं? मला लेमनेड येते, कॉफी येते, चहा येते. चहा कॉफी पण येते का? सँडविच येते. धनुष मला सगळ्यात जास्त लेमनेड आवडतं. ब्रेड पिझ्झा येते. लेमनेड म्हणजे आपलं लिंबू पाणी. लिंबू पाणी. ते लिंबू पाणी धनुष खूप छान बनवतो. आणि आता धनुषनं स्कूल मध्ये बेकिंग पण शिकले. कुकीज येते. कुकीज काय काय शिकलं स्कूल मध्ये? कुकीज कसे बनवायचे. कुकीज. ओके. मम्मी पेक्षा उंच झाला रे तू. टेस्टी बनवा. ओके. धनुष नेहमी मला मदर्स डे ला कॉफी बनवून देते. आता पोहे करून देणार आहे. बरोबर. वेदर चांगलं झालेलं आहे आता सध्या. हे बघा तुम्हाला मी इकडे बाहेरचं दाखवतो. बर्फ आता पूर्णपणे गेला. काल परवा थोडासा बर्फ आला होता, परंतु तो जास्त राहिला नाही ग्राउंड वरती. हे तुम्ही पाहू शकता इकडे सर्व क्लिअर झालेलं आहे वातावरण. आता थोडंसं ढगाळ आहे आज, परंतु जास्त थंडी नाही वातावरणामध्ये. टेम्परेचर जवळपास 15 डिग्री आहे आज. आणि गवत आता थोडं थोडं हिरवं व्हायला लागलेलं आहे. आणखीन 10-15 दिवसानंतर लोकांची मग गार्डनिंग स्टार्ट होईल. इकडे प्लांट्स बाहेर लावायला सुरुवात करतील लोक. झाडांना आणखीन पानं आलेली नाही. आणखीन एक 10-15 दिवसांनी सर्व झाडांना पानं पण येतील. तर असं आहे आता वातावरण सध्या. चला आतमध्ये जाऊ, ते दोघं काय करताय पाहूया. धनुषला दुसऱ्या सगळ्या भाज्या आवडतात इंडियन, राईट? कोणती? पुरणपोळी तर आजकाल त्याला एवढं आवडायला ना खायला. पुरणपोळी आणि रस. दुसरं काय आवडतं सांग बरं. सर्वात फेवरेट आहे रस आणि चपाती. मोमोज. मम्मीची देवी. दुसरी कोणतेच नाही. मम्मीला तू तुझ्या टीचरला काहीतरी दिलं होतं ना रे दीपावलीच्या वेळेस? गुलाबजामुन, चिवडा, शंकरपाळे. चला तुम्ही पोहे टाकला. ओके. पोटॅटो शिजलाय. त्याच्यामध्ये हळद जसं मिक्स करून घ्यायची. हळद आणि मीठ टाकले. ओके. हे बघा आमचा मसाला डब्बा. प्रत्येक भारतीयाच्या घरामध्ये अशा प्रकारे मसाला डब्बा असतो. एव्हरी वीकला एक रेसिपी बघ तुझ्या हाताची. काय नाही, वीकेंडला बनवायची एक. सॅटर्डे किंवा संडेला. सॅटर्डे स्पेशल. संडे स्पेशल मध्ये टाकायची. संडे स्पेशल मम्मीचं, सॅटर्डे धनुषचं. ठीक आहे, आता झालं. झालं. मला एकदम मिक्स करू दे. झाले, परफेक्ट झालं. रियांश कुठे आहे? रियांशला वरून बोलवा. या तुम्ही पण सगळेजण पोहे खायला. हे बघा मस्त सकाळी सकाळी आमचा ब्रेकफास्ट रेडी झालेला आहे. हे असे पोहे आणि धनुष इकडे काकडी, लिंबू, कांदा चिरून घेतोय. थँक्यू. हे बघा रियांश आला.
रियांश बस. आज दादानी पोहे केले. कसे झाले सांग आम्हाला. ओके. मला तर खूप आवडले. रियांश, कशी आहे टेस्ट? छान आहे का? आवडली का तुला? मग दादानी बनवलेत. थँक्यू धनुष. युअर वेलकम. मग आजचं काय प्लॅन आहे? दुपारी काय करायचं? गार्डनिंगचं थोडं काम करायचं का? सीड लावूया. सीड लावूया. नंतर प्लांटर्स वगैरे चेक करू. सॉइल वगैरे. सॉइल. नंतर काही छोटी मोठी क्लिनिंग असेल ती करता येईल. कारण आज सुट्टी आहे सगळ्यांनाच. त्यामुळे करून घेऊया मग ते दुपारचे काम. वेदर पण चांगलं आहे आज. हा, वेदर पण चांगलं आहे. दुपारी थोडं ऊन पडेल कदाचित. दुपारच्या वेळेस आम्ही सर्वांनी एकत्र येऊन आपल्या घराच्या पाठीमागच्या जागेमध्ये व्हेजिटेबल गार्डनची थोडीशी तयारी केली. गेल्या वर्षी आम्ही हे पेरचं झाड लावलं. त्याला यावर्षी फळं लागण्याची शक्यता आहे. तर हे अशा प्रकारचं फळ असतं आपल्या जांबासारखं. तर यावर्षी या झाडाला फळं लागण्याची शक्यता आहे. हॅलो रियांश. काय झोप चालू आहे का? तुझं बरं आहे रियांश. सोपं काम आहे. काय परेशानी नाही, काय नाही. मम्मी डॅडी दादा सगळे काम करायला आणि तू एकटा आराम. मजा आहे बा तुझी. काय करायचं? या ठिकाणी प्लांटर ठेवायचे. प्लांटर ठेवण्यासाठी जागा करायला. हो. हे जसे इकडे प्लांटर आहेत ना, हा. तसंच थोडंसं इकडे आणायचं. ओके. छान ऊन पडले आज. छान पडले. छान. असंच राहायला पाहिजे आता टेम्परेचर. हो ना. वारं नसतं मस्त वाटायला. वातावरण चांगलं असल्यामुळे लेकरं पण काही ना काही बिझी आहेत. हो ना. घरात बसा वाटत नाही. हो ना. झालं वाटतं. झालं का? ओके. गुड जॉब धनुष. दुपारचे किती वाजले आता? 4 वाजले असतील. 4 वाजलं. 4 वाजले. ऊन पडल्यामुळे छान वाटायला एकदम. भरपूर विटा निघाल्या. हो. हा, आता एवढंच लेवल काढू. अजून 2 वर. हो. एवढंच काढूया आणि आता ठेवू. दुसरीकडे ठेवावं लागतील कुठेतरी. आता त्या साईडला कुठेतरी लावून ठेवूया बिटा. हा, नंतर लावू. गरज नाही आता. नाही, त्या राहू जा तिथेच. त्या तिथेच राहू त्याच्या. रियाज जरा. फ्रंट साइड कोणती? तिकडची साईड वाटतं फ्रंट. फ्रंट कोणती आहे? इकडच्या साईडचे फ्रंट आहे. कलर इकडे दिला होता ना. हा, असं ठेवा. नंतर त्याला दुसरा कलर देऊ. दुपारच्या वेळेस मुलांसोबत थोडा क्रिकेट खेळला. वातावरण चांगलं असल्यामुळे क्रिकेट खेळायला खूप मजा येत होती. आउट कर डॅडला. त्यानंतर आम्ही सायंकाळी 6 वाजता मुलांना घेऊन इव्हिनिंग वॉकसाठी पार्कमध्ये गेलोत. सध्या वातावरण आता चांगलं होत असल्यामुळे पार्कमध्ये फिरायला येणाऱ्या लोकांची संख्या पण वाढत आहे. पार्कमध्ये एका व्यक्तीने खूप मोठ्या साईजचा कुत्रा आणला होता आणि त्या कुत्र्याला पाहण्यासाठी छोटी छोटीशी मुलं आजूबाजूला जमा झाली होती. 200 pounds. वाव. Newfoundland. He's kind of like the dog on Secret Life of Pets, you know, Duke? Yeah, kind of like that. या कुत्र्याचा मालक सांगत होता की
की कुत्र्याचं वजन हे 90 किलोपेक्षा जास्त आहे. हे ऐकून आम्हाला पण खूप आश्चर्य वाटलं. मग मजा आली का आज? खूप छान वाटायले. ऊन पडलं ना हा, तसं दिवस ऊन मोठे पडलं मोठे होत आणि चालले. मुलं खेळताय. हा. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता आम्ही पार्कमधनं घरी वापस निघालोत. आता हळूहळू कॅनडामध्ये डे टाईम हा मोठा होत जातो आणि त्यामुळे सूर्यप्रकाश हा बराच वेळ राहतो. चला तर मित्रांनो, मग हा व्हिडिओ इथेच संपवतो. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा. बाय बाय.